बिग बॉस मराठीच्या घरातल्या 4 सदस्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि त्यामध्ये आता कोण नेमकं घराबाहेर जाणार असा देखील प्रश्न पडलेला आहे। पण मात्र घराबाहेर जाणारा जो सदस्य आहे तो या नॉमिनेशनमध्ये आहे का किंवा नॉमिनेट झालेला आहे का असा देखील प्रश्न आता पडू लागलेला आहे। कारण की बिग बॉस कडून वोटिंग लाईनच बंद करण्यात आलेल्या आहेत। मग वोटिंग लाईन नेमक्या का बंद करण्यात आल्या? कारण की एखादा सदस्य जर घराबाहेर जाणार असेल तर तो लोकांच्या मतांवर त्याचा निर्णय घेतला जातो। ज्याला सगळ्यात कमी मतं असतील तो घराबाहेर जातो। मग सगळं वोटिंग लाईनवरच अवलंबून असताना वोटिंग लाईनच नेमकी बंद का ठेवण्यात आली? मग या आठवड्यामध्ये कोणी सुद्धा घराबाहेर जाणार नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नेमकं कसं बिग बॉसनी का केलं आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यामध्ये 4 सदस्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे। नॉमिनेशनचा टास्क पार पडल्यानंतर यामध्ये 4 जण नॉमिनेट सुद्धा झालेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे वर्षा उसगावकर यांचं, त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अंकिता वालावलकरीचं, त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे निक्की तांबोळीचं, तर त्यानंतरचं चौथं नाव आहे ते म्हणजे अभिजित सावंतचं। मग हे 4 जण नॉमिनेट होऊन सुद्धा यांना वोटिंग करण्यासाठी वाचवण्यासाठी बिग बॉस कडून वोटिंग लाईनच का बंद ठेवण्यात आली आहे असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर नक्कीच या आठवड्यामध्ये कोणी सुद्धा नॉमिनेट होणार नाही असं देखील आपल्याला वाटू लागलं आहे। याला महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉसला ज्या सदस्याला घराबाहेर काढायचं होतं, ज्याला नॉमिनेट करायचं होतं तो सदस्य या नॉमिनेशनच्या यादीमध्ये नसल्यामुळं वोटिंग लाईन बंद ठेवण्यात आलेली आहे असं देखील काही जण सांगू लागलेत। मग बिग बॉसला नेमकं नॉमिनेट कोणाला करायचं होतं आणि घराबाहेर नेमकं कोणाला काढायचं होतं ते नाव आहे घनश्याम दरवडे छोटा पुढारी याचं। छोटा पुढारी जरी या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये आला असता, त्याचं नॉमिनेशन झालं असतं तर कदाचित या आठवड्यामध्ये घनश्याम दरवडे छोटा पुढारी बिग बॉसच्या घराबाहेर देखील गेला असता। पण मात्र तो या यादीमध्ये नसल्यामुळं बिग बॉस कडून वोटिंग लाईनच बंद ठेवण्यात आलेला आहे असं देखील अनेकांनी सांगितलेलं आहे। मग सध्या नॉमिनेट झालेले जे सदस्य आहेत त्यामध्ये वर्षा उसगावकर आहे, अंकिता आहे, निक्की आहे आणि अभिजित आहे। मग या 4 जणांमध्ये जर वोटिंग लाईन चालू ठेवल्या तर यामध्ये अभिजितला सुद्धा चांगलं वोटिंग मिळू शकतं, निक्कीला सुद्धा चांगलं वोटिंग मिळू शकतं आणि अंकिताला सुद्धा चांगलं वोटिंग मिळू शकतं। मग 4थ्या क्रमांकावर या वर्षा उसगावकर राहतील आणि वर्षा उसगावकर यांना सगळ्यात कमी वोटिंग मिळालं तर ते या घराबाहेर जातील अशी भीती बिग बॉसला वाटू लागली, म्हणूनच त्यांनी वोटिंग लाईन बंद ठेवल्यात असं देखील काही जणांनी सांगितलेलं आहे। याला महत्त्वाचं कारण म्हणजे वर्षा उसगावकर यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा चाहता वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। पण मात्र त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो वयस्कर आहे, त्यांच्याच वयाचा आहे आणि त्यांच्याच वयाचा असल्यामुळं ते टीव्हीवरच फक्त हा कार्यक्रम पाहतात, ऑनलाईन यूज त्यांना करता येत नाही, वोटिंग करता येत नाही, म्हणून कदाचित वर्षा उसगावकर यांना कमी वोटिंग मिळत असावं आणि कमी वोटिंग मिळाल्यामुळं त्याच या घराबाहेर जाऊ शकतात किंवा गेल्या असत्या, म्हणूनच आता त्यामुळं वोटिंग लाईन बंद ठेवण्यात आलेली आहे असं देखील काही जण सांगू लागले आहेत। म्हणूनच वोटिंग लाईन बंद ठेवण्यात आल्यात असंच आपल्या या गोष्टीवरून लक्षात येतं। जर यामध्ये पंढरीनाथ कांबळे आणि छोटा पुढारी हे दोघं जण जर असले असते तर त्यांची टक्कर सरळ सरळ निक्कीसोबत आणि अभिजित सावंतसोबत झाली असती। मग अभिजित सावंत हा लोकप्रिय आहे, त्याला सुद्धा चांगलं वोटिंग मिळतं, निक्कीला सुद्धा चांगलं वोटिंग मिळतं आणि पंढरीनाथ कांबळे याला सुद्धा चांगलं वोटिंग मिळालं असतं। मग छोटा पुढारी हा 4थ्या क्रमांकावर राहिला असता, सगळ्यात कमी वोटिंग त्याला मिळाल्यामुळं तो या घराबाहेर गेला असता। पण मात्र कुठंतरी तो या यादीमध्ये न आल्यामुळं तो आता वाचला आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी आता या 4 जणांपैकी कोणीसुद्धा नॉमिनेट होणार नाही असंच आपलं वाटू लागलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? खरंच या सगळ्या गोष्टींचा विचार करून बिग बॉसनं हा निर्णय घेतलेला असेल का? वोटिंग लाईन बंद ठेवला असेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।